लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे यांच्यासाठी चक्क सलमान खानलाच डावललं होतं। काय आहे या मागचा किस्सा तोच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। महेश कोठारे यांचे दिग्दर्शकाखाली चालत असलेला धडाकेबाज हा चित्रपट खूप महाराष्ट्रात लोकप्रिय ठरला होता। या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची महत्त्वाची भूमिका होती। लक्ष्मीकांत बेर्डे धडाकेबाज हा सिनेमा करत असताना त्यांना हिंदीचा पहिलाच सिनेमा करण्याचा योग आला होता। मैंने प्यार किया हा सलमान खानचा चित्रपट, यामध्ये त्यांना महत्त्वाची भूमिका दिली होती। पण महेश कोठारे यांचा धडाकेबाज हा चित्रपट सुरू असताना हा चित्रपट कसा करायचा याची खूप मोठी अडचण ठरली होती। पण त्यावेळेस महेश कोठारे हे खूप डिप्रेशन मध्ये गेले होते आणि त्यांना वाटलं की आता आपला हा धडाकेबाज चित्रपट पूर्ण होईल की ना होईल। त्यावेळेस धडाकेबाज या चित्रपटाचे फक्त शेवटच्या गाण्याचं शूट राहिलं होतं आणि तो पिक्चर कंप्लीट होणार होता। तेव्हा महेश कोठारे यांना अडचणीत पाहून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना विचारलं की महेश, का तू अडचणीत आहेस आणि तुझी अडचण काय हे मला नक्की सांग। महेश कोठारे यांनी त्यांची अडचण लक्ष्मीकांत बेर्डे यांना सांगितली आणि लक्ष्मीकांत बेर्डे असं म्हणाले की सारी दुनिया एकीकड आणि माझा महेश हा एकीकड, तर यालाच म्हणतात मराठी माणूस आणि मराठी माणसाचं प्रेम। तर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील हिंदी चित्रपटवाल्यांना तारखा सांगितल्या आणि त्याचप्रमाणे त्यांनी काम केलं आणि महेश कोठारे यांचा धडाकेबाज हा चित्रपट संपूर्ण पार पडला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।